बातमी आहे सोलापुरातून अतिशय चिंताजनक, कारण सोलापूरकरांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। कुचननगर भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय। दरम्यान मैला मिश्रित आणि अळ्यायुक्त पाण्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत। पाणी साठवून ठेवल्यास डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड सारख्या आजारांना निमंत्रण मिळतंय आणि पाण्याचा रंग त्यावरूनच पाणी नक्की कोणत्या दर्जाचं असेल याची कल्पना येतेय। माझ्या हातामध्ये ही जी बॉटल दिसत आहे त्यातलं पाणी काळभोर आपल्याला दिसून येत आहे। खरं तर मैला मिश्रित आळ्यायुक्त पाणी सोलापुरातील सार्वजनिक नळाला येत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अशा पद्धतीचं काळं पाणी आपण बघू शकताय। आपण सोलापुरातील कुचननगर परिसरामध्ये आहोत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्वसामान्य नागरिकांना वापरण्यासाठी जे पाणी भेटत आहे ते आपण बघू शकता की त्या पाण्याचा रंग जो आहे तो पूर्णतः काळाभोर या ठिकाणी दिसून येतोय। खरं तर ह्या पाण्यामध्ये घाण मिसळलेली आहे। काही दिवस हे पाणी जर साठवून ठेवलं तर त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होतात आणि आपण बघू शकतो की सर्वसामान्य सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्न हा निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। नागेश चिप्पाचं विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।